महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर 40 वर्षापेक्षा अधिक काळापासून आपल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये शेतकरी, शेतमजूर, सामान्य जनता, उपेक्षित जनता यांच्यासाठी 40 वर्षापेक्षा अधिक काळ ज्यांनी या चळवळीमध्ये घातली असे शेतकरी नेते, महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेले माजी आमदार शंकरांना धोंडगे साहेब यांच्याशी आपण आज दिलखुलासपणे चर्चा करणार आहोत. तर हिंदवी बाणा लाईव्हमध्ये शंकरांना धोंडगे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. अण्णा, आपण गेल्या 40 वर्षापेक्षा अधिक काळापासून सामाजिक राजकीय जीवनामध्ये आपण वेगवेगळी आंदोलने केली, वेगवेगळ्या चळवळी उभ्या केल्या, चळवळीचं नेतृत्व केलं. मग ह्या 40 वर्षापूर्वी आपण याच्यामध्ये पदार्पण केलात. हे पदार्पण करण्यामागचा एवढं म्हणजे आपल्याकडे शेती आहे, सगळा हा शेतीमधले आपले एवढं जीवन आपण व्यतीत केलात. मग एवढं सगळं सोडून देऊन इकडे येण्यामागचा उद्देश काय होता? उद्देश स्पष्ट होता. कारण शेतीत कष्ट करून घाम गाळून त्याला माणूस म्हणून जगता न येण्यासारखी परिस्थिती, शिकून येऊन 8 वर्ष मी दुपारची रोटी शेती खाल्ली आणि एवढ्या निष्ठेनं शेती केल्यानंतर लक्षात आलं की शेतीचं भांडं गळकं आहे. इथं काहीतरी जगलरी होते, इथं काहीतरी चोरीमारी होते. नाहीतर एका दाण्याचे 1000 दाणे करणारा आणि भांडवलाचा गुणाकार करणारा हा बळीराजा हा कर्जात आणि गरिबीत म्हणजे अगदी चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यापेक्षा त्याच्या जीवनमानाचा दर्जा खाली असावा अशा अवस्थेत का जगतो हे जेव्हा आम्हाला कळालं की शेती हे तोट्याचा धंदा आहे आणि तो तोट्याचा धंदा सरकारच्या धोरणामुळे आहे हे कळाल्यानंतर आम्ही या क्षेत्रामध्ये त्याचा न्याय हक्क मिळवण्यासाठी आम्ही पदार्पण केलं. पूर्वीच्या काळामध्ये एखादा विषय ज्यावेळेस समोर येत होता, त्या भागाची, त्या घटकाचे जे काही प्रश्न होते, या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी जे नेतृत्व होतं, ते नेतृत्व आपल्याला शरद जोशी साहेबांसारखं मिळालं. त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण अख्खा महाराष्ट्र पायाखाली तुडवला. गाव असेल, वाडी असेल, तांड्या असेल, इथले प्रश्न आपण जाणून घेतलात. परंतु ही जी शेतकरी संघटनेची चळवळ होती, या चळवळीला गळती कधी लागली? साधारण 90च्या दशकानंतर ज्यावेळी जागतिकीकरणाचा मुद्दा आला आणि शेतकरी चळवळीलाच म्हणून अर्थकारणावर ज्या म्हणून काही चळवळी काम करत होत्या, त्या चळवळीलाच उतरती कळा लागायला चालू झाली. कारण बाजाराशी संबंध तयार झाला. कारण त्याच्या अगोदर सरकार हे मायबाप होतं आणि मागण्या ज्या काही आपल्या आर्थिक मागण्या असतील, शेतीमालाच्या भावाच्या असतील, ज्या काही कुठल्याही चळवळीच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकार मायबापाकडे जायच्या. पण जागतिकीकरणानंतरच सगळा संदर्भच बदलला. बाजार हे मुख्य ठिकाणी आल्यानंतर चळवळीला घसरण सुरू झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा एक भाग की राजकीय इच्छेशिवाय शेतकऱ्याचे असो किंवा जे कोणी त्या समूहाचे, शोषितांचे म्हणा किंवा कष्टकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते राजकीय इच्छेशिवाय सुटत नाहीत. त्यामुळे राजकारण या विषयालाही महत्त्व आहे. म्हणजे आपले प्रश्न हे सरकार दरबारी मांडण्यासाठी म्हणजे आपण राजकारणाकडे वळलात. पहिल्यांदा निवडणूक आपण 1995 साली लढविली. एकूण आपण विधानसभेच्या 5 निवडणुका लढविल्या, लोकसभेच्या 2 निवडणुका लढविल्या. पहिल्या निवडणुकीचा अनुभव काय होता आपला? पहिला निवडणुकीच्या अनुभवातून आताचा म्हणजे शेतकरी संघटनेतून एकदम राजकारणात पदार्पण झाले. पहिली निवडणूक 95 साली मी फार कमी मताने हरलो, 2 नंबरला होतो. आणि मीच नाही
जवळपास जिल्ह्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये त्या काळात महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. त्या काळात आमचे 30 माणसं हे 5,000च्या आतल्या मताने हारले आणि मी सुद्धा हारलो. पण विशेष म्हणजे त्या निवडणुकीचा खर्च करून माझ्याकडे 30,000 रुपये उरले होते. ते लोकांनी दिलेले, म्हणजे कोणी कापूस विकून, कोणी ज्वारी विकून, म्हणजे सगळी निवडणूक ही 1,25,000ची सगळी निवडणूक होती पूर्ण विधानसभा. आणि स्वतः कार्यकर्ते अंगावर घेऊन दिवस रात्र घरच्या भाकरी बांधून काम करायचे, कारण त्या विषयाप्रती ते आंदोलन म्हणून होतं. ते निवडणूक नाव जरी असलं तरी त्याला आम्ही निवडणूक आंदोलन म्हणायचं. त्यामुळं त्या निवडणुकीचा आणि आताचा खूप परंतु ज्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या देशामध्ये दीर्घकाळी काँग्रेसची सत्ता होती, परंतु काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न हे धसास लागले नाही, त्यांना न्याय मिळाला नाही. तरी परंतु आपण काँग्रेस आघाडीच्याच घटक पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्येच प्रवेश केलात. हे असं आपल्याला म्हणजे थोडंसं परस्पर विरोधी असं वाटत नाही का, की ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध आपण लढलो आणि त्याच व्यवस्थेच्या कळपात आपण चाललो? नाही सर, विषय असा आहे की काँग्रेसच नाही, इथं जे म्हणून राज्यकर्ते होते ते तिथं गेल्यानंतर शेतकऱ्याच्या बाबतीत साधारण सारखीच भूमिका घेतात, सगळे सारखेच वागतात हे स्पष्ट होतं. त्याच्यात फक्त थोडाफार फरक करता येतो. जसं काही आता एखादा वार मनमोहन सिंग असतील किंवा त्या काळात शरद पवार साहेब कृषी मंत्री म्हणून काही घेतलेले थोडेफार निर्णय असतील, पण पूर्णतः नाही, पण थोडाफार फरक एवढा मात्र जाणवतो. पण बाकी ज्याला मूलभूत प्रश्न, म्हणजे ज्याचा मूलभूत प्रश्न घेऊन आपण निघालतो की त्याला माणूस म्हणून जगण्या इतकी परिस्थिती निर्माण होण्यासाठी त्याला कष्टाचं, त्याच्या घामाचं दाम, कर्जमुक्त हा जो विषय होता, तो मूलभूत प्रश्न मात्र काही सुटला नाही. शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना की आपलं एक विरुद्ध वाक्य होतं, आम्ही जर समजा मतदान मागायला आलो तर तुम्ही आम्हाला जोड्यानं मारा. नाही सर, ते थोडं म्हणजे विषय असा आहे, ते ब्रीद वाक्य नव्हतं, ते कुठंतरी गफलतीन ते प्लॅन होता काँग्रेसचा की ते शरद जोशी हे ब्राह्मण आहेत, त्याला शेतीतलं काय कळते, त्यांना म्हणजे ते करून, कारण चळवळ ही लोकमनाला भिडत होती. कारण एक गोष्ट आहे, शरद जोशी काय झालं, कसे होते हा भाग वेगळा, पण शरद जोशींनी मागल्या 4 दशकामध्ये जे शेतकऱ्याचं तर्कशुद्ध अर्थशास्त्र मांडलं ते या देशात कुणालाही मांडायला जमलं नाही, हे सत्य आहे एक. त्यामुळे हा मराठ्याचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे थोडा तिथं द्वेष तयार झाला. आणि मग द्वेष तयार झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्याला डॅमेज करणे म्हणा किंवा त्यांच्या बाबतीत गैरसमज तयार करणे म्हणा, त्या चळवळीच्या बाबतीत शरद जोशींनी असं आम्ही जाहीर कुठंच बोललो नाही की आम्ही उभं राहिलं. तर कधीतरी कुठंतरी कोणीतरी एखाद्या मीटिंगमध्ये आम्हाला आमच्या तर ऐकण्यात नाही बोलले असतील कदाचित, ते फार सुरुवातीच्या काळामध्ये, फार सुरुवातीच्या नाशिकच्या वगैरे, पण त्या विषयाला त्यांनी भांडवल केलं. म्हणजे तुम्ही त्या काळात फेक नेरेटिव्ह होता ते तर झालं, पण म्हणजे याचा अर्थ काय समजायचा की तुम्हाला ते राजकीय दृष्ट्या अडचणीचं व्हायला. आणि शेतकऱ्याची चळवळ एवढी मोठी बघता, आम्ही तारणहार सगळे शेतकऱ्याचे मायबाप, साखर कारखान्याचे अध्यक्ष, सूतगिरणीचे अध्यक्ष, आम्ही सगळे मालक असताना हे कुठं निघाले मध्ये. आणि ते थोडं त्यांचं ते अपयश होतं, पण त्यांना चळवळीला ते डॅमेज करण्यासाठी किंवा संभ्रमित करण्यासाठी किंवा संशय तयार करण्यासाठीचा तो विषय होता. वस्तुस्थिती ते नव्हती. मग आपण 95 पासून विधानसभेच्या निवडणुका लढविलात, 2009 साली आपण विजयी झालात. विजयी झाल्याच्या नंतर आपल्या मतदारसंघामध्ये, कारण का नव्यानं मतदारसंघ आपल्याकडे अस्तित्वात आला 2009ला, लोहा विधानसभा मतदारसंघ, त्याच्यामध्ये कंधार तालुक्याचा काही भाग समावेश झाला. मग या भागामध्ये शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, कष्टकऱ्यासाठी आपल्याला नेमकं म्हणजे काय करता आलं? सर्वसाधारण या मतदारसंघाच्या बाबतीत आम्ही सुरुवातीलाच थोडा विचार केला, कारण आम्ही पहिल्या जनतेने निवडून दिल्यानंतर इथल्या विकासाचा काय मुद्दा असू शकतो त्याचं आम्ही संशोधन केलं. आधी बघितलं की कंधार लोहा हा आवर्षण प्रवण भाग आहे,
माळरान भाग आहे. इथं समुद्रकिनारा नाही, इथं एखादी रेल्वे लाईन नाही, इथं एखादी मोठी पुण्या ठाण्यासारखी MIDC नाही ज्याच्यामुळे रोजगार निर्माण होतो किंवा अर्थकारण रुपया निर्माण होणारे कुठलंही इथं साधन नाही. आणि इथली शक्ती काय आहे? इथलं असलेलं मनुष्यबळ, इथं असलेली जमीन आणि आभाळातून पडणारं पाणी. म्हणजे जर पाणी, जमीन आणि मनुष्यबळ याचा जर बेरीज गुणाकार केला तर त्याच्यातून अर्थकारण तयार होईल, त्याच्यातून रोजगार तयार होईल. हे सूत्र आम्ही लावलं. आणि विशेषतः आम्ही ज्या काळात झालो लोकप्रतिनिधी त्या काळातले सगळी इथली शिक्षणाची परिस्थिती, इथली रस्त्याची परिस्थिती, इथल्या बाकीच्या सगळ्या पाणी पुरवठ्याची परिस्थिती, इथली सिंचनाची परिस्थिती तर अगदी 6%च, राज्याची असेल 12%, पण 6-7%. आणि मग आम्ही विचार केला की जर आपल्या भागात 30 इंच पाऊस पडतो, आणि मध्ये मी एक पदयात्रा केली 2004 साली. त्या काळात मी या दोन्ही तालुक्यातले नद्या, नाले, खोरे, व्हॅली जे होते जवळपास 212 जागा अशा दिसल्या की जिथं लहान मोठ्या तलावाची निर्मिती होऊ शकते. हे बघितलं फिरताना. आणि आता आमच्या हातात समजा आम्ही जाऊन आम्हाला मोठी MIDC द्या, आम्हाला रेल्वे लाईन द्या, लगेच म्हणजे इथं रोजगार निर्माण होईल किंवा इथं दरडोई उत्पन्न वाढेल, इथला राहणीमानाचा दर्जा वाढेल. लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतात सुरुवातीचे, आमच्या पुढे तो विषय नव्हता. म्हणून आम्ही आधी सिंचन आपण जर वाढवलं तर सिंचनातून शेतीमधला रोजगार वाढेल, त्याच्यामुळे 2 पैसे उत्पन्न वाढेल आणि तिथून मग पुढचा टप्पा आपण घेऊ. या हेतून आम्ही सिंचनाच्या कामावर भर दिला. नंतर आपल्यासोबत काम केलेले शेतकरी संघटनेमधले अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत राजकारणामध्ये आले, पक्षामध्ये आपल्यासोबत काम करायला लागले. मग अनेक लोकांना पदं मिळाली तुमच्यामुळं, तुम्ही नेतृत्व केल्यामुळं. परंतु आपल्यावर सातत्यानं आरोप होते की कुटुंबामध्येच यांनी पदं दिली, मुलाला दिली, पुतण्याला दिली, जावयाला दिली. ते मला वाटते ते काही तितकं संयुक्तिक नाही किंवा ते काही तितकं खरं नाही. आता ते विरोधकाच्या टीकेचा भाग असू शकतो. दत्ता चंदन फुले आमच्याच काळात जिल्हा परिषदेचे मेंबर झाले. मोहन शिरसाट म्हणजे संभाजी पाटील उमरेकरांच्या अनुसयाबाईचा पराभव करून आमच्याच काळात झाले. रामचंद्र इलवाड आमच्याच काळात झाले. त्याच्यानंतर गजानन चव्हाण सोनखेडला आमच्याच काळात जिल्हा परिषद झाले. बाजीराव भालेराव माळाकोळीला आमच्याच काळात झाले. म्हणजे बापूराव शेट्टीला बेग, बापूराव गौड म्हणजे गायकवाड झाले, गायकवाड सरपंच झाले उमरचे मागासवर्गीय सभापती. नाही तसे 100 माणसं आहेत. याच्यापैकी कोणीही आमचा काही सभापती वगैरे कोणी झालं नाही. पण ते कसं असते, एखाद्या कुटुंबातला प्रमुख माणूस चळवळीमध्ये समोर असतो किंवा पक्षात समोर असतो म्हणजे त्याच्या आजूबाजूनं त्याची काही कामाधामाचे नियोजन करण्यासाठी कुटुंबातले काही असतात बी. त्याच्यामुळे ते आणि विरोधक ते मुद्दामच ती जागा वार करायचा बघतात. 2024ला लोकसभेच्या वेळेस जसं आपण अलिप्त होतात, त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका पुन्हा सुरू झाल्या. आपण आता म्हणल्याप्रमाणे काँग्रेस आणि भाजपला समान अंतरावर ठेवून आपण तिसरी आघाडी मजबूत करण्यासाठी शेतकरी संघटना असतील, वेगवेगळे जे काही सामाजिक संघटना होत्या, अशा सगळ्यांना एकत्रित आणून आपण निवडणुकीला सामोरे जायचं आपण पुण्याच्या बैठकीमध्ये ठरवलं. त्याप्रमाणे काही उमेदवार बच्चू कडू सारखे पुन्हा त्याच्यामध्ये आले, हे सगळे आले. मग आपणही विधानसभेला फॉर्म भरला. परंतु ही अण्णाकडून लोकांना अपेक्षा नव्हती ना मतदारसंघातल्या, कारण का अण्णाचं व्यक्तिमत्व मी आता माग सांगितल्याप्रमाणे अण्णा हे न घाबरणारं नेतृत्व, बेधडक नेतृत्व. मग अचानक कसं काय अण्णाने एकदमच विड्रॉल केले फॉर्म? सर्वसाधारण आपली जी काही लोहा मतदारसंघाची निवडणूक आहे जवळपास सगळ्याच महाराष्ट्रात झाले, ही थोडी मनी ओरिएंटेड आहे. आणि मी नंतर तुम्हाला सांगितलं की ज्या दिवशी KCRनी तुम्हाला तुम देखो असं म्हणल्यानंतर मग मी स्वतः एक राजकीय पक्षाची निर्मिती केली, राष्ट्रीय पक्ष म्हणून. आणि शेवटी 2 दिवसांना आधी आम्हाला त्याचं राष्ट्रीय पक्ष म्हणून जे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. त्याच्यामध्ये गडबड इतकी झाली की
कुठली निवडणूक म्हणले की पक्षाला फंडिंग लागते, बाकीच्या सगळ्या काही सोयी सुविधा, प्रचार साधनं वगैरे सगळे लागतात आणि आम्हाला असं वाटत होतं की बाबा आम्हाला कोणी ना कोणीतरी इथं मदत करणारा पुढे येईल, शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं. किंबहुना KCR साहेबांनी जर निवडणूक जरी नाही लढवली तरी काही महाराष्ट्रातल्या एक 10-12 लोकांना ते निवडणुकीच्या फंडापोटी म्हणा काही मदत करतील आर्थिक, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. तशा स्वरूपाची प्राथमिक चर्चाही झाली होती. पण सगळ्यात शेवटी असं स्पष्ट झालं की आता ते इकडं या बाबतीत काहीच भूमिका घेणार नाहीत. तर मग आम्ही ठरवलं की बाबा आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या गावागावातल्या कार्यकर्त्याला जर आपल्यापाशी निवडणूक यंत्रणेसाठी फंड नसेल तर त्या कार्यकर्त्याची गावात शेवटच्या टप्प्यात हॅरॅसमेंट होते. ठीक आहे, तुमची निवडणूक होती, मला काय, मी 30,000 मतापासून 90,000 मतापर्यंत घेतलेला, मला मताचाही काही फरक कधी पडला नाही. 300 दिवस जेलमध्ये राहिलेल्या आणि रोज उठून रस्त्यावर आंदोलनं करणाऱ्या माझा काही तो इगो नव्हता. पण माझ्या गावागावात माझ्या मानणाऱ्या कार्यकर्त्याला त्याची गावात जी काही गावात सामाजिक इज्जत आहे, प्रतिष्ठा आहे, ही जर आपण शेवटच्या टप्प्यात विरोधकाच्या तुलनेमध्ये त्यांना जर आपण सांभाळू शकलो नाही तर त्याची बेइज्जत होण्यासाठी आपण काही आपला मोठेपणा, मानपान, आपला इगो ठेवून आपण पुढे जावं, हे काही माझ्या मनाला पटलं नाही. म्हणून मी ती माघार घेतली. विड्रॉल केलात, ती तांत्रिक अडचण आपण सांगितलात. परंतु हे होत असताना आपण सगळ्या कार्यकर्त्याला अलिप्त राहायचं, कुणाचा प्रचार करायचा नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशी भूमिका आपण घेतली. परंतु नाही सर, मी दुरुस्त करतो. मी या निवडणुकीत तुम्हाला ज्यांचा कुणाचा प्रचार करावा वाटतो त्याचा तुम्ही करा. तुम्ही 40 वर्षे माझं ऐकून काम केलंय, यावेळेला तुम्हाला मोकळीक आहे, माझं काही बंधन नाही. फक्त अशा ठिकाणी जा की पुन्हा कधी काळी जर गरज पडली शेतकरी समाजाला किंवा आपल्याला सगळ्याला संघटित होऊन एकत्रित काम करण्याची, तर त्याचा रस्ता असावा शिल्लक, अशा पद्धतीने करा. असं आव्हान केलं. असं आव्हान केल्यावर सुद्धा घरामधूनच डायरेक्ट दुसऱ्या पक्षात गेले. आता ते कसं असते, जसे आतापर्यंत अनेक जण घराच्या बाहेरची जी कोणी होती ती मला सोडून तर या 40 वर्षात खूप जण गेलेत. आणि पंख फुटल्यावर, आता मीच काही त्याला अपवाद नाही, पंख फुटल्यावर पाखरं उडतात की सर. हे कसं असते यांना की राजकारण असो की समाजकारण असो, एक बाब अशी असते की आपण बाहेरच्या लोकांना आपण त्यांचे जे काही विचार आहेत किंवा त्यांची जे काही नीती आहे त्याला आपण विरोध करू शकतो उघडपणे. परंतु घरामध्ये ज्यावेळेस म्हणजे असे मतभेद होतात, मतभेद झाल्याच्या नंतर त्याचा मॅसेज हा वेगळ्या पद्धतीने जातो. त्याच्यामुळं हे जे काही म्हणजे जे काही मतभेद आहेत राजकीय, कौटुंबिक नाही म्हणत मी, राजकीय जे मतभेद आहेत, या मतभेदामधून आपल्या येणाऱ्या काळामध्ये जे काय आपण आता राजकीय जीवनामध्ये काम करणार आहात, राजकीय चळवळीमध्ये काम करणार आहात, असं काही त्याच्यावर काय परिणाम होईल असं वाटते का आपल्याला? मला वाटते सर, मागच्या 3-4 दशकाचा माझा अनुभव आहे. मी या गोष्टीची फार कधी खोलात जाऊन समीक्षा बी केली नाही, फार मोठी चिंताही केली नाही. कसं असते, एखाद्या विषयावरची, एखाद्या व्यक्तीवरची, नेत्यावरची तुमची भावना, मी निष्ठा म्हणत नाही, भावना तुमची संपुष्टात आली, त्याच्यासाठी त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ असेल ना आणखी काही असेल किंवा राजकीय महत्वाकांक्षा असेल, काही असो, कुठल्याही निमित्तानं जर तुमच्या अमुक एका व्यक्तीवरच्या, नेत्यावरच्या जर भावना संपुष्टात आल्या असतील किंवा त्या कमी आल्या असतील तर तशांना रोखण्याची किंवा तशांना थांबवण्याची किंवा त्यांना कन्व्हिन्स करण्याची किंवा त्यांना बाकी गोष्टी एंटरटेन करण्याची माझा स्वभावच नाही. ठीक आहे, ज्याला त्याला जे काय करायचं आहे ते करावं, लोकशाही आहे. ते काही माझ्याच घरात घडते असं नाही, पुऱ्या देशामध्ये तसंच घडते आहे. पण माझ्या बाबतीत एक आहे की तुम्ही सिनियर आहात, जितके जितके अलिप्त झाले त्यांना दुसरी पायरी चढता आली नाही, वरची पायरी चढता आली नाही. ते माझ्यामुळं नाही, ते तिथल्या जनतेला कसं असते. बरं, आम्ही काय कुणावर, कोणी आमच्यापासून गेलाय, अण्णानं फार मोठा अन्याय केलाय, अण्णानं आमच्यावर अत्याचार केलाय असं म्हणून नाही, त्याचा वैयक्तिक स्वार्थ असेल. अन्याय केल्यानंतर लोक समर्थन देतात, पण खाता पंढरी आठवल्यावर लोक विचार करतात, बाबा
अनेक जण म्हणतात अरे हे अनासारख्या माणसापाशी नीट राहील नाही तर बाकीचं. विरोधी पक्षामध्ये तुमच्या एवढा स्ट्रॉंग नेता आज मतदारसंघात नाहीये आणि मतदारसंघामध्ये तुमच्या एवढा असा कणखर आणि दमदार नेता नसल्या कारणामुळे तुमच्याकडून लोकांना न्यायाची आजही अपेक्षा आहे. निवडणुका येतील जातील, विजय होईल पराजय होईल हा विषय गौण असतो राजकीय दृष्ट्या. मग आज घडीला आपल्या मतदारसंघामधून एवढं कष्टानं आणलेलं पाणी दुसऱ्या जिल्ह्यात चाललंय. मग आपण हे शेवटपर्यंत हा प्रश्न धसाच लावणार का? पण प्रत्येक वेळी या बाबतीत जेव्हा जेव्हा तुम्ही बारकाईनं सगळं स्मरण करा, कारण पाणी इथं या 3-4 दशकामध्ये पाणी इथं निर्माण करायला कोणी पुढे आले नाही. अगदी म्हणजे किमान माझ्याच काळामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्याच कार्यकाळामध्ये बंधारे असतील, पाझर तलाव असतील, साठवण तलाव असतील, कुठंच मराठवाड्यात सुद्धा करता आले नाहीत. 19 साठवण तलाव केले. पण प्रत्येक ज्यावेळी पहिल्यांदा उदगीरला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी देण्याचा प्रश्न आला त्यावेळी त्या गोष्टीला मी कडाडून विरोध केला, मोर्चे काढले. एवढंच नाही तर जलसंपदा मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे सगळ्यांना आग्रह धरला, सगळ्यांना नेऊन दाखवलं. त्या काळात लोकप्रतिनिधी आम्ही नव्हतो, पण ती वर्षानंतर जे लोहा तालुक्यासाठी झालेला मध्यम प्रकल्प लिंबोटी 7 दशक बरं आम्ही सांगितलं पाणी देऊनही पियाला असं नाही, त्यांच्या आजूबाजूला सोर्सेस आहेत, वाटलं तर तुम्ही लेंडीवरून न्या, पण हे उपेक्षित भागातलं एक छोटा मध्यम प्रकल्प आहे, इथून नेऊ नये अशी विनंती केली, पण ते जमलं नाही. त्याही वेळी गेलं. त्याच्यानंतर हास्यास्पद गोष्ट म्हणजे पालमची. आता पालमच्या बाजूला 10-12 किलोमीटरवर दिग्रज बंधार आहे सर, आयडल आहे. तो जवळपास 30 दशलक्ष घनमीटरच्या आसपास आहे आणि त्याला लिंबोटीवरून पाणी म्हणजे हे कुठला भाग आहे? मी त्या ज्या जीवन प्राधिकरणचा सुप्रिटेंडेंट होता परभणीचा, त्याला म्हणलं बाबा तू सोर्स दाखवताना याचा का दाखवला नाहीस? मजबूत सोर्स आहे दिग्रजचा, तितक्या लांब लिंबोटीचा, कारण त्याला वरूनच आमदार, पाणी पुरवठा मंत्री. आता ते लांबून म्हणजे मोठं बजेट व्हावं, त्याच्यामध्ये आपल्याला हात मारता यावा, काही आर्थिक फायदा व्हावा, यासाठी या सगळ्या म्हणजे पिण्याच्या पाण्याचं नाव घेऊन या सगळ्या योजना. आता तेही पाणी यांच्याच काळात गेलं, म्हणजे कारण नसतं. बरं, लोकप्रतिनिधी जागरूक म्हणण्यापेक्षा लोकप्रतिनिधी जर कणखर झाला, मजबूत झाला, काय ताकद आहे साहेब सरकार कुणाची असो. आम्ही बी आमच्या काळात काही पाणी नेण्याच्या बाबतीतले विषय आले नाहीत असं नाही, पण आम्ही त्याला कणखर पद्धतीने विरोध केला. म्हणजे त्या काळात मला आठवते ढोबळे सर मला म्हणले होते की अण्णा मी राज्याचा पाणी पुरवठा मंत्री आहे, मला मदत करा, तुम्ही माझे चळवळीतले मित्र आहात आणि पाणी तुम्ही नेण्याला विरोध करायला असं. मी म्हणलं सर तुम्हाला पवार साहेबांनी महाराष्ट्राला पाणी पाजवायसाठी मंत्री केलंय, मला माझ्या जनतेने त्यांच्या हिताचं रक्षण करायला इथं वाट लावलंय, मी माझ्या जनतेच्या हिताचं रक्षण करणार, तुम्ही महाराष्ट्राला आभाळात तळं बांधून पाणी पाजवा, आमचा विरोध नाही. इतकी मजबूती आणि इतका जागरूकता लागते. आता तुम्ही जर त्याच्यामध्ये काही व्यक्तिगत स्वार्थ, काही आर्थिक स्वार्थ तुम्ही जर ठेवलं तर काय त्याला काय, मग कोणी लचके काढते. आता कोणी उठतो लोहा कंधारमधल्या साठ्यावर डल्ले मारायला बघतात. बाबा कशासाठी? तुम्ही स्वतः आता जे शंकरराव चव्हाणांनी तुम्ही म्हणल्याने हे जे विष्णुपुरी केलं हे शेतीसाठी धरण होतं सर. त्यावेळी तर 4-5 दशलक्ष शहराची गरज होती. आम्ही अनेक वेळेला मुद्दे मांडले की बाबा तुमची महापालिका आहे, श्रीमंत आहे, तुम्ही तुमचे पिण्याचे सोर्सेस तयार करा, शेतीच्या धरणावर डल्ला का मारता? आज तिथं 30 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्याला चालू. ते ओळखून मी किवड्याची निर्मिती केली की बाबा सिडको असेल, तुमची ती कुष्णूर MIDC असेल, इथली MIDC असेल, हे पाणी पुरवठा त्याच्यावर जाईल, हे होईल. अंतेश्वरचा बंधारा त्याच्यासाठीच उभा केला. बाबा लोहा तालुक्यालाही काही एखादी उपसा जलसिंचन होईल आणि पुन्हा विष्णुपुरी मजबूत होईल, कारण लोहा तालुक्यातले जास्त गाव आहे. हे सगळं ती दृष्टी ठेवून करायचा प्रयत्न केला, पण काही माणसं वेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतात. त्याला पाणी काय महत्त्व आहे हे आज नाही कळणार सर, आणखी 10-15 वर्षांनी कळेल. पण इतकं उदासीन लोकप्रतिनिधीने चालणार नाही. तुम्ही आणि माझा आखरीपर्यंत दावा आहे, माझा आजही दावा आहे,
मी जे तुम्ही किती गांभीर्यानं त्या काळात घेतले मला माहिती नाही, पण माझा मतदारसंघ हे महाराष्ट्रामध्ये टॉप 10 होऊ शकतो आणि ती माझी करण्याबाबतचं माझं स्वप्न आहे असं मी वारंवार म्हणायचं. त्याच्या मागची भूमिका एकच होती की या मतदारसंघामध्ये किमान 100 जागा अशा आहेत, 100 जागा कमी खर्चात इथं साठवण तळे, इथं मोठे तळे होऊ शकतात. हे जर पाणी अडवलं, ते जर थांबवलं तर या मतदारसंघातल्या तरुणांना बिगारीसाठी पोट भरायला दुसरीकडे जायसाठी गरज पडणार नाही. हे माझा आजही दावा आहे. काळामध्येच आपण अंतेश्वर बंधारा उभा केला, मंजुरी आणली, प्रशासकीय मान्यता आणली, काम सुरू झालं, पूर्ण केलं, लोकार्पण आपणच केलं. परंतु ते अंतेश्वरून आता पाणी अहमदपूर तालुक्यातल्या झरी गावाला शेती सिंचनासाठी अधिक चालले आणि आपण एक समिती स्थापन केला, अंतेश्वर बंधारा बचाव समिती. या समितीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन आपण ईडीकडे गेलात. गेल्याच्या नंतर आता त्याला म्हणजे हे कुठपर्यंत आली प्रक्रिया की बाबा हे आता त्यांनी ईडीनं म्हणजे नेमकं काय सांगितलं? खरं तर ते आम्हालाही माहीत नव्हतं. तुम्ही ज्यावेळी बाबासाहेबांची मुलाखत घेतली मंत्री महोदयाची, तेव्हाच आम्हाला त्याची सुरुवात, त्याच्या हालचाली माहीत होत्या काय चाललं ते. पण त्यांच्या तोंडून आल्यानंतर बाबा एखादा मंत्री म्हटल्यानंतर, पण नंतर आम्ही ज्या वेळेला आपले संचालक श्रीमनवार यांच्यासोबत सगळं आम्ही समिती घेऊन डिस्कशन केलं की आताची योजना म्हणजे ती इनिशिएटिव्ह म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मंत्री महोदयांनी त्याचा DPR तयार करायला सांगितलं आहे. पण माझ्या लक्षात येत नाही, मी तर आता मला कमी अभ्यास असेल, पण अशा स्वरूपाची म्हणजे 2 TMC पाणी उचलणार, 1 TMCचा बंधारा आणि 70-80 किलोमीटरवर 2 टप्प्यात नेणार आणि 4000 कोटी. मला वाटते हे जगातलं नवं आश्चर्य आहे. 8वं की 9वं म्हणतात ते काय असं. म्हणजे कुठल्याही अर्थशास्त्रामध्ये मी त्याही वेळाला म्हणलं की बा वित्त विभागामध्ये किंवा जलसंपदा विभागामध्ये बेनिफिट कास्ट रेशो प्रकल्पाला बघितल्या जाते. 2 TMC पाण्याचं फक्त 3000 हेक्टर सिंचन होऊ शकते, ते बी 2 टप्प्यात उचलून. आणि त्याच्यासाठी 4000 कोटीचं तर मोठं 100 TMCचं धरण होऊन जाईल ना. मला वाटते हे काही योजना जरी कुठल्या हेतूने त्यांनी मांडली असेल किंवा कोणाचा इंटरेस्ट असेल कदाचित असू शकते. मग मी हसता हसता म्हणलं होतं की बाबा सरकार मायबापाच्या मनात आलं तर ते आभाळातही तळ बांधू शकतात, असं काही नाही. पण ती योजना तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही हे समजून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर आज आम्ही जाणार होतो, कारण जलसंपदा मंत्री उद्या आम्हाला भेटणार होते विखे पाटील, पण आमच्या समितीचे आज घरी लग्न वगैरे होते, त्याच्यामुळे आम्ही सोमवारी येणाऱ्या आठवड्यात सोमवारी माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सविस्तर. त्याच्यानंतर जमलं तर मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करणार आहोत की बाबा हे आपल्या काळात अशा अतांत्रिक योजना किंवा चुकीच्या योजना होऊ नये. आणि आमच्या इथं शेजारी 25-27 गावं आहेत, इथं पाणी द्या ते वापरतं. आणि तुम्हाला जर 2 TMC पाणी उचलायचं असेल इनफ्लोमधलं तर मालारमध्ये उचला, पावसाळ्यामध्ये तिथूनही खूप पाणी वाहून जाते, ते तुम्हाला जवळ पडेल. पण इतक्या लांबून पाणी नेऊन पुन्हा तिथं टाकणे, तिथून पुन्हा नेणे, हे कुणालाही न पटणारी आणि वित्त विभागाला तर अजिबात न पटणारी. याच्याकडे बघताना कोणी संशयानं बघेल की बाबा हा प्रकल्प म्हणजे काही राजकीय हेतूनी, काही आर्थिक हेतूनी आणि काही काय म्हणतात ते कॉन्ट्रॅक्टरच्या हेतूनी, एजन्सीच्या हेतूनी बनतो की काय, अशा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा होतो आहे. आणि अशी काही चूक करू नये असं आमची मागणी आहे. म्हणून आम्ही सांगितलं की इथल्या शेतकऱ्याला इथं ते 2 TMC उचलून द्या आणि तुम्ही मानारमधून उचलून झरी धरणात घेऊन जा. नाही, असा एक मतप्रवाह मतदारसंघात आहे की आपण शेतकरी नेते आहात, अभ्यासू आहात, म्हणजे कशा पद्धतीनं पाण्याचा वापर केला पाहिजे, शेतकऱ्याला कसा फायदा झाला पाहिजे. आणि तुमच्या ह्या सगळ्या अभ्यासाचा आणि आज आपण सत्तेत नाही आणि विद्यमान आमदार यांची भूमिका तिकडे पाणी जाऊ नये अशी आहे. मग हे तुम्ही दोघं मिळून जर समजा शासन दरबारी जर समजा आपली भूमिका जर कणखरपणे मांडली आणि पुढे घेऊन गेली तर मला वाटते थोडंसं अधिक संयुक्तिक राहील. याच्यावर आपलं काय मत आहे? आता मी तर कणखरपणे मांडतो आहे, तुम्ही हा सल्ला थोडं लोकप्रतिनिधीला दिल्यानंतर, कारण ते कवा मंडळासारखे वागतात. इकडं नाही. आता त्यांनी मागे उदगीरला पाणी 1 थेंब जाऊ देना म्हणजे
पाणी त्यांच्याच काळात गेलं. 2016चा GR तिथं तुम्हाला दिलाय मी. त्याच्या काळात 6.9 दशलक्ष घनमीटर उदगीरला पाणी आरक्षित झालं. म्हणजे कसं आहे, मी रस्त्यावरला कार्यकर्ता, मी भांडेल हो, मी सरकार ऐकणं गेलं तर मी सांगितलं कोर्टात जाईल. पण खरी भूमिका तुम्ही म्हणल्याने दोघं मिळून घेण्यापेक्षा त्यांनी घेतल्यावर मला घ्यायची गरजच नाही. तर सरकार त्यांचं आहे. त्यांनी जर भूमिका घेतली की हे योजना होणार नाही, लोकप्रतिनिधीनं जर भूमिका घेतली की बाबा ही योजना मी होऊ देत नाही, कारण मुख्यमंत्री त्याचे आहे, उपमुख्यमंत्री त्याचे आहेत, सगळं सरकारच त्याचं आहे. लोकप्रतिनिधीच्या विरोधात कसा प्रकल्प होतो सर? ही काही हसायची गोष्ट आहे काय? येड घेऊन पेडगावला जायचा कार्यक्रम आहे. आता नाईलाज असो, लोकप्रतिनिधी काही त्याच्यात भूमिका घेत नाही म्हणून आम्हाला घ्यावी लागली. नाही, आपण घेतलेल्या भूमिकेचं तर आमदार प्रताप चिखलीकर साहेबांनी तर स्वागतच केले. त्याच्यामुळे मी काय म्हणलो, किंवा आपण म्हणजे सॉफ्ट कॉर्नर, म्हणजे इथं तुम्ही एकत्रित काम करायला संधी आहे असं प्रश्न स्वागत करण्याचा नाही. हे काय कोणी अशा भूमिकेचं कोणी स्वागत करते तेच म्हणून नाही, पण स्वागत करण्याने प्रश्न सुटत नाही. ते त्यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी आहे. या मतदारसंघातलं डोळ्या धडधडीत जर पाणी इथं तयार झालेलं उचलून नेणार असतील आणि त्या बाबतीत ते कुठं जलसंपदा मंत्र्याला भेटलेलं ऐकण्यात आहे का? माझं स्वागत करण्यापेक्षा त्यांनी बाबासाहेबांसंग बसावं, अजितदादाला भेटावं आणि विखे पाटलाला भेटावं. बघ ठीक आहे, तुम्ही मानारमधलं उचला, आम्ही इकडलं उचलू, आम्हाला इकडं करून द्या, तुम्ही तिकडं घ्या, दोघंही खुशाल. पण तेच काहीच बोलत नाहीत आणि नुसतं उगं तोंडानं स्वागत केलं म्हणण्यानं आणि दोघं मिळून म्हणण्यापेक्षा तेच काफी आहे. आमची तुमची गरज सुद्धा नाही. त्यांनी जर मनात आणलं तर इकडं कोणी माळेगावच्या अलीकडं कोणाचीच यायची ताकद नाही. शेवटी लोकप्रतिनिधी सरकारातला आहे, काय ताकद असते? उगा आता तुम्ही राजकारणासाठी गोल गोल बोलताय किंवा काही आपल्या लाभासाठी तुम्ही जर तटस्थ म्हणजे गप्प बसत असाल तर आपण सगळ्यांनीच बघितले. पालमच्या बाबतीत ते झालं, याच्या बाबतीत ते झालं, काय ते मानारच्या बाबतीत आता सगळं चालूच आहे पाणी तिकडं. म्हणजे सगळं काही इथूनच जायचं ठरलंय काय आणि आपण गप्पच बसायचं. ग्रामीण भागातून राज्य पातळीपर्यंत आपल्या वैचारिक भूमिकेनं, सामाजिक भूमिकेनं शंकरअण्णा धोंडगे साहेबांनी अतिशय प्रभावी असं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आजही ज्या उमेदीच्या काळात त्यांनी शेतकरी लढे उभे केले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी अतिशय मर्दुमकी गाजवली, तशाच पद्धतीने याही वयामध्ये ते आज सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या या सगळ्या प्रश्नासाठी तीच उमेद आज कायम आहे. आपण या ठिकाणी आलात आणि हिंदवी बाणामध्ये आपण दिलखुलास चर्चा केलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. अण्णा धन्यवाद.